नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्या जी सिरियस चालू आहे तुम्हाला ती सगळी माहिती की आपण डिस्कशन ऑफ सिलेबस करतोय. खास आपण जे मुलं आपले 10th मधून पास आउट होऊन 11th सायन्समध्ये जात आहे तर त्या 11th सायन्सच्या मुलांकरता फाउंडेशन बॅचमध्ये आपण सिलेबसचं इंट्रोडक्शन बघतोय. टोटल 11th सायन्समध्ये बायोलॉजीमध्ये आपल्याला टोटल 15 चॅप्टर्स आहेत आणि आतापर्यंत आपण टोटल 9 चॅप्टरचा इंट्रो बघून झाला आहे आपला. आणि आता आपण पुढच्या चॅप्टरचं काय बघतोय, इंट्रोडक्शन बघतोय. आज आपण बघणार आहे चॅप्टर नंबर 10, 11 आणि 12. हे आपलं 4th नंबरचं लेक्चर आहे आणि 4th नंबरचं लेक्चर झाल्यानंतर 5th नंबरचं जे लेक्चर येईल ते फायनलाइज राहणार आणि त्या लेक्चरमध्ये आपलं पूर्ण इंट्रोडक्शन संपून जाणार. आणि इंट्रोडक्शन एकदा संपल्यानंतर कुठल्या चॅप्टरमध्ये काय कंटेंट आहे हे बघितल्यानंतर आता आपण काय करणार की एक एक टॉपिक इन डिटेलमध्ये बघायला सुरुवात करणार. तर चला आपण आज डिस्कशन करूया चॅप्टर नंबर 10, चॅप्टर नंबर 11 आणि चॅप्टर नंबर 12 मध्ये कुठलं कुठलं कंटेंट आहे त्याचं. मग हिअर इज अ टॉपिक इज चॅप्टर नंबर 10 इज ॲनिमल टिश्यू. मग आता ॲनिमल टिश्यूमध्ये काय काय येणार, आपण त्या टॉपिकमध्ये कुठलं कुठलं कंटेंट येणार आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. मग जर बघायला गेलं तर ॲनिमल टिश्यूमध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला कोणाचा कॉन्सेप्ट क्लिअर करावा लागणार आहे, टिश्यूचा. बरं, मग जर माझ्या इथे बसलेल्या प्रत्येक बाळाला जर विचारलं व्हॉट आर द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ टिश्यू, तर तो असं बोलणार अ ग्रुप ऑफ सेल हॅव्हिंग सेम इन ओरिजिन अँड परफॉर्मिंग सेम फंक्शन कॉल्ड ॲज टिश्यू. रिपीट करतो मी टर्म. Right, what is animal tissue? A group of cell having same in origin and performing same function that we called as tissue. त्याला मी काय बोलतो, टिश्यू. रिपीट करतो मी टिश्यू. What is tissue? A group of cell having same in origin and performing same function called as tissue. रिपीट करतो मी टर्म. What is tissue? A group of cell. टिश्यू कोणाचा ग्रुप आहे? A group of cell having same in origin and performing same function. त्याला मी काय बोलणार, टिश्यू. मग या चॅप्टरमध्ये आपल्याला ॲनिमलच्या 4 महत्त्वाचे टिश्यू बघायचे आहेत. जर पहिली टिश्यू बघायला गेली तर फर्स्ट टिश्यू, द टिश्यू वी कॉल्ड ॲज इपिथेलियल टिश्यू. त्या टिश्यूला मी काय बोलणार, इपिथेलियल टिश्यू. राईट, ओके. सगळ्यांनी नीट क्लिअर कट करा. हिअर इज द टॉपिक इज इपिथेलियल टिश्यू. आणि या इपिथेलियल टिश्यू पासून आपल्या बॉडीमध्ये काय बनणार आहे रे माझ्या राजांनो, स्किन. काय बनणार आहे, स्किन. मग द इपिथेलियल टिश्यू आर प्लेइंग अ रोल इन अ फॉर्मेशन ऑफ स्किन. मग या इपिथेलियल टिश्यूचे खूप सारे टाईप येतात. स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू, क्युबायडल इपिथेलियल टिश्यू, कॉलमनार इपिथेलियल टिश्यू, सिलेटेड इपिथेलियल टिश्यू, नॉन सिलेटेड इपिथेलियल टिश्यू, असे या टॉपिकमध्ये इपिथेलियल टिश्यू येणार. बरोबर आहे की नाही. मग माझ्या प्रत्येक बाळाला कळालं की इपिथेलियल टिश्यू मी प्रायमरी छोटी इंट्रोडक्शन करून देतोय. मग इन डिटेलमध्ये मी ज्यावेळेस टिश्यू घेणार त्यावेळेस एक एक पॉईंट सगळं एक्सप्लेन करणार. पण ब्रॉडली जर तुम्हाला जर कोणी प्रामुख्याने विचारलं तर इपिथेलियल टिश्यू कशामध्ये रोल प्ले करते, दे आर प्लेइंग अ रोल इन अ फॉर्मेशन ऑफ स्किन. आता इपिथेलियल टिश्यू नंतर पुढची जी टिश्यू येणार त्या टिश्यूला मी काय बोलणार, नेम ऑफ द टिश्यू इज कनेक्टिव्ह टिश्यू. काय बोलतो मी त्याला, कनेक्टिव्ह टिश्यू. राईट, व्हॉट आर द रोल ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू, दॅट कनेक्टिव्ह टिश्यू आर प्लेइंग अ रोल इन अ फॉर्मेशन ऑफ, काय तयार करताय रे, फॉर्मेशन ऑफ, काय बनवणार आहे बाळांनो, बोन अँड ब्लड. काय बनवणार ती, बोन अँड ब्लड. आता जर माझ्या प्रत्येक बाळाला विचारायला गेलं तर कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये कोण बनणार आहे तुमचं, बोन अँड ब्लड. Okay, what is a bone? It's a hard connective tissue. What is blood? It's a fluid connective tissue. Blood आणि बोन बनवण्याकरता कुठल्या टिश्यू आहेत, कनेक्टिव्ह टिश्यू. या कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये पण टाईप आहेत, एरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू, ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू, त्याच्यामध्ये येणार टेंडॉन विथ जॉईंट्स. राईट, टेंडॉन येणार आणि अजून कोण येणार, लिगामेंट. टेंडॉन विथ जॉईंट्स, बोन्स टू मसल्स. लिगामेंट कोणाला जॉईन करणार, बोन्स टू बोन्स. परत एकदा रिपीट करतो, टेंडॉन हे कोणाला जॉईन करतो, बोन्स टू मसल्स. आणि लिगामेंट कोणाला जॉईन करणार, बोन्स टू बोन्स. मग बोन्स टू बोन्स जॉईन करण्याचं काम कोण करणार, बोन्स टू बोन्स जॉईन करण्याचं काम कोण करणार, लिगामेंट. मग ब्लडमध्ये कोण येणार, ब्लडमध्ये येणार आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स. बरोबर आहे की नाही. मग आपण या बोनमध्ये बघणार, आपण बोनचे टाईप बघणार. बरोबर आहे की नाही. लॉंग बोन येणार, शॉर्ट बोन येणार, फ्लॅट बोन येणार, इरेग्युलर बोन येणार, सिस्मॉइड बोन येणार, नी कॅप येणार. हे सगळेच्या सगळे टाईप कोणामध्ये येणार, तुमच्या बोनमध्ये. राईट, मग दॅट इज टॉपिक. मग आपण काय बोलतोय, कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये आपण या सगळ्या गोष्टी कव्हर अप करतोय. ठीक आहे. मग कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये आपण 2 महत्त्वाचे पॉईंट बघणार. एक कोण बघणार, तुमचा बोन अँड ब्लड. आता या कनेक्टिव्ह टिश्यू नंतर पुढचा जो पॉईंट येणार तर याच्यामध्ये आपण काय बघतोय, मस्क्युलार टिश्यू. काय बघणार आहेत आपण, मस्क्युलार टिश्यू. सगळ्यांनी नीट लक्ष द्या. या मस्क्युलार टिश्यूमध्ये आपण काय बघणार, तर या मस्क्युलार टिश्यूमध्ये आपण फॉर्मेशन ऑफ काय बघणार आहे माझ्या राजांनो, मसल्स. फॉर्मेशन ऑफ मसल्स. मग मसल्सचं जे काही फॉर्मेशन आहे ते आपण मस्क्युलर टिश्यूमध्ये बघणार. जगात मसल्सचे 3 टाईप येतात, स्ट्रेटेड मसल्स, अनस्ट्रेटेड मसल्स, कार्डियाक मसल्स. स्ट्रेटेड मसल्स जे कोणावरती प्रेझेंट आहे, तुमच्या लिम्स, हाता आणि पायाचे जे काही मसल्स आहेत त्यांना आपण काय बोलतो, स्ट्रेटेड. पोटाचा भाग अनस्ट्रेटेड, हृदयाचा कार्डियाक. मग जगात मसल्सचे किती टाईप येतात, 3. पोझिशननुसार त्यांचे 3 टाईप येतात, स्ट्रेटेड मसल्स, अनस्ट्रेटेड मसल्स, कार्डियाक मसल्स. परत एकदा बोलतो, मसल्सचे किती टाईप आहेत, 3. परत एकदा बोला, स्ट्रेटेड मसल्स,
अनस्ट्रेटेड मसल्स, कार्डियाक मसल्स. स्ट्रेटेड मसल्स म्हणजे जे स्ट्रेट आहे, जे काय करतात व्हॉलंटरी ॲक्शन लाईक वॉकिंग. अनस्ट्रेटेड मसल्स इनव्हॉलंटरी. कार्डियाक मसल्स ते पण कसे इनव्हॉलंटरी. मग मला हे कळालं मसल्सच्या जगात पोझिशननुसार किती टाईप पडतात 3 आणि मुवमेंटनुसार किती टाईप पडतात 2. राईट. मुवमेंटनुसार कसं कसं कसे टाईप पडणार व्हॉलंटरी अँड इनव्हॉलंटरी. हाताचे आणि पायाचे जे काही मसल्स आहेत त्यांना काय बोलणार व्हॉलंटरी, कारण ते माझ्या इच्छेनुसार चालतात. राईट. पोटाचे आणि हृदयाचे माझ्या इच्छेनुसार चालत नाही म्हणून मी त्यांना काय बोलणार इनव्हॉलंटरी. मग अकॉर्डिंग टू द पोझिशन देर आर 3 टाइप्स ऑफ मसल्स, स्ट्रेटेड, अनस्ट्रेटेड, कार्डियाक. According to the movement, there are 2 types of muscles, voluntary and involuntary. Those action are controlled by our will, त्याला मी काय बोलतो voluntary. Not controlled by our will, त्याला मी काय बोलणार involuntary. That we call as muscular tissue आणि त्यालाच मी काय बोलतो muscles. And next one, 4th type, कोण येणार या ठिकाणी nervous tissue. कोण येणार आहे nervous tissue. And that nervous tissue are playing a role in a formation of, काय तयार करणार आहे माझ्या राजांनो, तो कशामध्ये रोल प्ले करणार ब्रेन. राईट. मग दॅट इज नर्व सेल, त्यालाच आपण काय बोलतो न्यूरॉन. राईट. अँड दॅट न्यूरॉन आर प्लेइंग अ रोल इन अ फॉर्मेशन ऑफ राईट ट्रान्सफॉर्मेशन ऑफ मेसेज. बरोबर आहे की नाही. मग माझ्या प्रत्येक बाळाला बळ कळालं की नर्वस टिश्यूमध्ये आपण कोणाचा स्टडी करणार आहे ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड कशी बनते त्या पद्धतीने, ते मेसेजिंग माझ्या शरीरात कसे करतात त्या पद्धतीने. ओके. मग ह्या चॅप्टरमध्ये हे काय बघणार आहोत हे तुम्हाला थोडक्यात कळालं, एकदम थोडक्यात. इन डिटेलमध्ये खूप छान शिकवणार आहे मी, काळजी करायची नाही. पण मला पहिल्यांदा माझा एक बेसिक फॉर्मॅट आहे. काय पहिल्यांदा आपण काय करतो, पहिल्यांदा आपल्याला बघायचं काय हे ठरवून घेतो आणि मग ते बघायला सुरुवात करतो. ठीक आहे. मग चॅप्टर नंबर 10चं नाव आहे ॲनिमल टिश्यू. याच्यात पहिलाच कॉन्सेप्ट आपण कोणाचा बघणार टिश्यू. व्हॉट इज टिश्यू? अ ग्रुप ऑफ सेल हॅव्हिंग सेम इन ओरिजिन अँड सेम इन फंक्शन कॉल्ड ॲज टिश्यू. बोला व्हॉट इज टिश्यू? अ ग्रुप ऑफ सेल हॅव्हिंग सेम इन ओरिजिन अँड सेम इन फंक्शन कॉल्ड ॲज टिश्यू. आता या टिश्यू नंतर त्याचे किती टाईप येतात तर बाळांनो जगात टोटल 4. पहिला काय बघतो रे इपिथेलियल टिश्यू, दोज आर प्लेइंग अ रोल इन अ फॉर्मेशन ऑफ स्किन. दुसरा कोण येतो कनेक्टिव्ह टिश्यू, दोज आर प्लेइंग अ रोल इन अ फॉर्मेशन ऑफ बोन अँड ब्लड. त्यानंतर कोण येतं रे मस्क्युलर टिश्यू, जे काय तयार करणार मसल्स. त्यानंतर कोण येतं रे नर्वस टिश्यू, काय तयार करणार आहे ब्रेन. म्हणजे टोटल किती टिश्यू आले रे टोटल 4. पहिल्यांदा बोला इपिथेलियल टिश्यू मध्ये काय तयार केलं स्किन, कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये बोन अँड ब्लड, मस्क्युलर टिश्यू मध्ये मसल्स आणि नर्वस टिश्यू मध्ये काय तयार करण्यात आलं ब्रेन. नक्की कळालं का? ओके. मग या चॅप्टर मध्ये आपण किती टिश्यू बघणार आहे 4. चला रिपीट करा. इपिथेलियल पासून कोण बनणार स्किन, कनेक्टिव्ह टिश्यू पासून बोन अँड ब्लड, मस्क्युलर टिश्यू पासून मसल्स आणि नर्वस टिश्यू मध्ये कोण बनणार ब्रेन. ओके. क्लिअर कट झालं का? ओके. मग आपण चॅप्टर नंबर काय क्लिअर कट केलं 10th. या चॅप्टर नंबर 10th मध्ये आपण हे चॅप्टर हे टॉपिक काय बघणार इन डिटेल. ओके. आता आपण चॅप्टर नंबर 11 कडे वळूया. त्याचं नाव आहे स्टडी ऑफ ॲनिमल टाईप, ज्याच्यामध्ये आपण काय बघणार आहे कॉकरोच. ओके. जर बघायला गेलं तर आपण जनरली कॉकरोचमध्ये आपण कॉकरोचच्या सिस्टीम बघणार आहोत. राईट. कॉकरोच इट्स अ मॉडेल ऑर्गॅनिझम. सगळ्यांनी नीट क्लिअर कट करा. आता आपण काय बघतो स्टडी ऑफ ॲनिमल टाईप. स्टडी ऑफ ॲनिमल टाईपमध्ये आपण कॉकरोच निवडला. तुम्ही म्हणणार मास्तर कॉकरोचच का? राईट. हत्ती का नाही निवडला? बरोबर आहे का नाही. हत्ती शक्य नाही बाळांनो. बरोबर आहे की नाही. टायगर का नाही निवडला? तो पण शक्य नाही. ठीक आहे. कॉकरोच का? कॉकरोचला मारल्यानंतर आपल्यावरती कुठल्याही प्रकारची केस होत नाही. राईट. हा मजाकचा विषय झाला. आणि कॉकरोच आपल्याला कुठे मिळणार? बरोबर आहे की नाही. कपाटाच्या खाली, कपाटाच्या वर, कपाटाच्या मध्ये कुठे पण मिळू शकतो आपल्याला कॉकरोच. बरोबर आहे की नाही. मग छोटे छोटे कार्टे आणि छोट्या छोट्या गोष्टी याच्याकरता आपण कोणाला निवडले कॉकरोच. हा मजाकचा विषय झाला. ठीक आहे. कॉकरोच इट्स ऍक्ट्स ॲज अ मॉडेल ऑर्गॅनिझम. कॉकरोच मधल्या सिस्टीम्स आणि ह्युमन मधल्या सिस्टीम्स या नियरली थोड्या बहुत त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी आहे. आणि आपण ती कॉकरोचचं डिसेक्शन बघितलं, कॉकरोचचा स्टडी केला तर तो आपल्याला ह्युमनच्या स्टडीमध्ये काय येणार उपयोग येणार. मग स्टडी ऑफ ॲनिमल टाईपमध्ये टिश्यू झाल्या, सेल झाल्या, त्यांची बायोकेमिस्ट्री झाली. मग ॲक्च्युअल आता ॲनिमलच्या टाईपमध्ये कशा कशा पद्धतीच्या सिस्टीम्स येतात ते आपल्याला बघायचे. मग याच्यात एक मॉडेल ऑर्गॅनिझम म्हणून आपण कोणाला घेतलं कॉकरोच. ओके. मग कॉकरोच हा जर बघायला गेलं तर कॉकरोच इज जनरली कॉल्ड एज हाऊस होल्ड पेस्ट. बरोबर आहे की नाही. त्याला मी काय बोलतो इट्स अ हाऊस होल्ड पेस्ट. राईट. आणि पेस्ट या शब्दाचा अर्थ काय होतो कोलगेटची पेस्ट नाही. व्हॉट इज पेस्ट? द पॉप्युलेशन ऑफ इन्सेक्ट कॉल्ड ॲज पेस्ट. बरोबर आहे की नाही. राईट. कीटकांचा प्रादुर्भाव त्याला मी काय बोलणार पेस्ट. आय विल रिपीट अ टर्म. व्हॉट इज पेस्ट? द पॉप्युलेशन ऑफ इन्सेक्ट कॉल्ड ॲज पेस्ट. रिपीट करा. व्हॉट इज पेस्ट? द पॉप्युलेशन ऑफ इन्सेक्ट कॉल्ड ॲज पेस्ट. रिपीट करतो टर्म. व्हॉट इज पेस्ट? द पॉप्युलेशन ऑफ इन्सेक्ट कॉल्ड ॲज पेस्ट. द पॉप्युलेशन ऑफ इन्सेक्ट कॉल्ड ॲज पेस्ट. मग या पेस्टला राईट या हाऊसहोल्ड पेस्टचा आपल्याला स्टडी करायचा आहे. जर बघायला गेलं तर त्याची हाईट किती येते? इट्स अ 3 to 5 सेंटीमीटर इन लेंथ. काय येणार? 3 to 5 सेंटीमीटर इन लेंथ. ओके. हे तुम्हाला क्लिअर कट झालं. किती सेंटीमीटर येतं? 3 to 5 सेंटीमीटर इन लेंथ.
ओके. आता जर विचारलं गेलं ब्रीड किती येणार 1.5 to 2 सेंटीमीटर इन ब्रीड. ओके ओके ते त्याच्यामध्ये येणार 1.5 to 2 सेंटीमीटर इन ब्रीड. तर डॉर्सो व्हेंट्रली कसं आहे फ्लॅट. जर विचारायला गेलं तर दॅट कॉक्रोच इज डॉर्सो व्हेंट्रली कसा येणार फ्लॅट. डॉर्सो व्हेंट्रली तो कसा येतो फ्लॅट. ओके डॉर्सो व्हेंट्रली फ्लॅट येतो. कलर कसा त्याचा येतो कलर कसा येतो रेडिश ब्राऊन. कलर कसा येणार त्याचा रेडिश ब्राऊन. ओके बॉडी ऑफ कॉक्रोच. कॉक्रोचची बॉडी किती याच्यात डिवाइड होणार राईट. कॉक्रोचची बॉडी 3 याच्यात डिवाइड होणार. फर्स्ट कोण येणार तुमचा हेड. ओके हेड नंतर कोण येणार आहे तुमचा थोरॅक्स. अँड थोरॅक्स नंतर कोण येणार आहे तुमचा ॲबडॉमेन. कोण येणार आहे तुमचा ॲबडॉमेन. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक एक गोष्ट क्लिअर कट झाली. फर्स्ट कोण होतं तुमचं हेड, देन कोण होतं थोरॅक्स, आणि देन कोण होतं ॲबडॉमेन. मग कॉक्रोचची बॉडी किती याच्यात डिवाइड झाली 3. फर्स्ट ओपन कोण येणार तुमचा हेड, देन कोण येणार थोरॅक्स, देन कोण येणार ॲबडॉमेन. इथपर्यंतचा पार्ट क्लिअर कट झाला. ओके वन बाय वन आपण कव्हर अप करतोय राईट. कॉक्रोच काय रे बाळांनो, आपण कॉक्रोचचा स्टडी का करतो कारण की इट्स हाऊसहोल्ड पेस्ट. तर मला इझी मिळतोय त्याच्यामुळे. व्हॉट इज पेस्ट पॉप्युलेशन ऑफ इन्सेक्ट कॉल्ड ॲज पेस्ट. बरं कॉक्रोचची जनरल माहिती. त्याची लेंथ किती रे 3 to 5 सेंटीमीटर इन लेंथ. त्याची ब्रीड किती रे 1.5 to 2 सेंटीमीटर इन ब्रीड. त्याचा तो कसा आहे रे डॉर्सो व्हेंट्रली कसा आहे रे फ्लॅट. मागून पुढून कसा आहे तो सपाट. त्यानंतर कसा आहे रे इट्स रेडिश ब्राऊन. कलर कसा आहे ना त्याचा रेडिश ब्राऊन. कॉक्रोचची बॉडी किती त्याच्यात डिवाइड होते 3. पहिला कोण येणार हेड, दुसरा कोण येणार थोरॅक्स, आणि तिसरा कोण येणार ॲबडॉमेन. नक्की क्लिअर कट झालं का राईट. त्याच्यामध्ये उडण्याची ॲबिलिटी आहे पण ते फ्लाइंग करू नाही शकत, करत नाही. म्हणजे दे हॅव्हिंग द ॲबिलिटी बट ते यूज नाही करत. बरोबर आहे की नाही. आता जर बघायला गेलं तर या कॉक्रोचमध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या सिस्टीम्स आपल्याला बघायच्या आहेत. जर बघायला गेलं तर वन बाय वन आपण कॉक्रोचमध्ये सिस्टीम बघणार आहोत. बरं आता जर तुम्हाला विचारलं कॉक्रोचमध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या सिस्टीम बघायच्या आहेत तर पहिली सिस्टीम आपण बघणार डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ कॉक्रोच. ठीक आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम बघण्याच्या आधी पण आपण या टॉपिकमध्ये कुठले कुठले पॉईंट बघणार आहोत. तर पहिला पॉईंट असा आपण बघणार दॅट पॉईंट वी कॉल्ड ॲज एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ कॉक्रोच. एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ कॉक्रोच. एक्सटर्नल स्ट्रक्चर नंतर आपण काय बघणार नेक्स्ट वन इज अ डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ कॉक्रोच. डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ कॉक्रोच राईट. डायजेस्टिव्ह सिस्टीम. त्यानंतर आपण कुठली सिस्टीम बघणार डायजेस्टिव्ह सिस्टीम नंतर आपण बघणार सर्क्युलेटरी सिस्टीम ऑफ कॉक्रोच. सर्क्युलेटरी सिस्टीम ऑफ कॉक्रोच. बरं सर्क्युलेटरी सिस्टीम नंतर अजून आपण एखादी सिस्टीम बघणार का हो काय बघणार आपण नर्वस सिस्टीम ऑफ कॉक्रोच. नर्वस सिस्टीम बघणार आपण कॉक्रोचची. नर्वस सिस्टीम नंतर आपण कुठली सिस्टीम बघणार एक्सक्रिटरी सिस्टीम ऑफ कॉक्रोच. काय बघणार आपण एक्सक्रिटरी सिस्टीम ऑफ कॉक्रोच. तो आपण बघणार एक्सक्रिटरी सिस्टीम ऑफ कॉक्रोच. आणि नंतर अजून काय बघू शकतो का आपण हो अजून आपण काय बघणार रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ कॉक्रोच. काय बघणार आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ कॉक्रोच. दॅट इज अ टॉपिक. नेम ऑफ द टॉपिक इज रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ कॉक्रोच. ओके मग जनरली ह्या चॅप्टरमध्ये काय बघायचं तुम्हाला क्लिअर कट झालं. या चॅप्टरमध्ये आपण कोणाचा स्टडी करतो रे स्टडी ऑफ ॲनिमल टाईप. म्हणून एक्झाम्पल कोण घेतलं आपण कॉक्रोच जो इझिली अवेलेबल आहे. दोज ऍक्ट्स ॲज अ मॉडेल ऑर्गॅनिझम ज्याच्या आणि ह्युमनच्या खूप साऱ्या सिस्टीम काय मिळत्या जुळत्या म्हणून आपण कॉक्रोचला कन्सिडर करून त्याचा स्टडी करतोय. मग कॉक्रोच इज अ हाऊसहोल्ड पेस्ट. व्हॉट इज अ पेस्ट. पेस्ट या शब्दाचा अर्थ काय रे दी पॉप्युलेशन ऑफ इन्सेक्ट कॉल्ड ॲज पेस्ट. या कॉक्रोचची लेंथ किती येणार 3 to 5 सेंटीमीटर इन लेंथ. बरं याचा कलर कसा राईट याची ब्रीड किती येणार आहे 1.5 to 2 सेंटीमीटर इन ब्रीड. तो कसा येणार आहे डॉर्सो व्हेंट्रली कसा आहे तो फ्लॅट. कलर कसा येणार आहे माझ्या राजांना रेडिश ब्राऊन. ओके एवढं तुम्हाला क्लिअर कट झालं. कॉक्रोचची बॉडी किती याच्यात डिवाइड होते 3. फर्स्ट ऑफ ऑल कोण येणार हेड, देन थोरॅक्स, देन ॲबडॉमेन. ओके आता आपण कॉक्रोचमध्ये काय काय स्टडी करणार पहिल्यांदा त्याचं बघणार एक्सटर्नल स्ट्रक्चरचा स्टडी, मग बघणार डायजेस्टिव्ह सिस्टीम, मग बघणार सर्क्युलेटरी सिस्टीम, मग बघणार नर्वस सिस्टीम, मग बघणार एक्सक्रिटरी सिस्टीम आणि फायनली बघणार रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. या सगळ्या सिस्टीम आपण कोणामध्ये बघणार कॉक्रोचच्या. मग दॅट इज एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ कॉक्रोच, डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ कॉक्रोच, सर्क्युलेटरी सिस्टीम ऑफ कॉक्रोच, नर्वस सिस्टीम ऑफ कॉक्रोच, एक्सक्रिटरी सिस्टीम ऑफ कॉक्रोच अँड रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ कॉक्रोच. नक्की क्लिअर कट झालं. ओके मग आता आपण सेकंड आपला 11 नंबरचा टॉपिक पण या ठिकाणी बघितला की याच्यामध्ये आपण कुठलं कंटेंट बघणार आहोत. ओके देन नेक्स्ट स्टडी ऑफ ॲनिमल टाईप नंतर आपण पुढचा टॉपिक जो या ठिकाणी बघतोय ठीक आहे आपला पुढचा टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे फोटोसिंथेसिस. काय बघणार आहेत माझ्या राजांनो फोटोसिंथेसिस. वन बाय वन कव्हर अप करा.
नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण काय बघतो रे बाळांनो, फोटोसिंथेसिस. आता फोटोसिंथेसिस वरती मी पण एक फोटोसिंथेसिसचा एक इंट्रोडक्टरी व्हिडिओ पण टाकलाय. फोटोसिंथेसिस मध्ये कुठलं कंटेंट तो तुम्ही तो पण बघू शकता. स्टार्टिंगलाच आपण फाउंडेशन बॅचला तो अपलोड पण केलेला आहे. पण या चॅप्टरमध्ये पण आपण इन डिटेलमध्ये फोटोसिंथेसिसची माहिती घेणार आहोत. मी परत एकदा सांगतो, तुम्ही तो पण व्हिडिओ बघू शकतात. माझा स्टार्टिंगलाच मी टाकलाय. व्हायरसच्या इंट्रोडक्शन नंतर मी कोणाचा टाकलाय, फोटोसिंथेसिसचा एक इंट्रोडक्टरी व्हिडिओ मीच टाकला होता. जस्ट आपण सुरुवात करायची टॉपिकची, त्याच्यामुळे तो पण तुम्ही बघू शकता. ठीक आहे, त्याचीच लिंक आम्ही याला अटॅच करून तो पण टॉपिक आम्ही टाकून देऊ. म्हणजे फोटोसिंथेसिस मध्ये तुम्ही तो पण कॉन्सेप्ट माझा बघू शकता की मी फोटोसिंथेसिस त्या ठिकाणी कसं एक्सप्लेन केलंय. हे चॅप्टर पूर्ण बघणार आहोत आपण. मग या फोटोसिंथेसिस मध्ये जर बघायला गेलं तर फोटो या शब्दाचा अर्थ होणार लाईट आणि सिंथेसिस या शब्दाचा अर्थ होतो पुटिंग टुगेदर. काय अर्थ होतो? पुटिंग टुगेदर. सिंथेसिस या शब्दाचा अर्थ होतो पुटिंग टुगेदर. जर बघायला गेलं तर ओके, पुटिंग टुगेदर. ओके, वन बाय वन क्लिअर कट करा. हे प्लांट आहे राईट. या प्लांट वरती जर बघायला गेलं तर हे लीव्ज आहे. ओके, या लीव्ज वरती कोण पडते? तुमचा सनलाईट राईट. दॅट इज सन राईट. हा कोण आहे? तुमचा सनलाईट. ओके, या सनचं लाईट पडतंय कोणावरती? पडते तुमच्या लीव्ज वरती. दॅट इज सनलाईट. ओके, त्याला मी काय बोलतो? लाईट. आत कोणाला घेता येते? राईट. कोणाला आत घेताय? ते घेताय आत CO2 ला राईट. बाहेर कोणाला सोडणार? ऑक्सिजन. रिपीट करतो राईट. ते तयार कोणाला करताय? दॅट इज C6H12O6 राईट. नाव काय याचं? क्लोरोफिल ए. बरोबर आहे की नाही? काय बोलतो आपण त्याला? क्लोरोफिल ए. अजून त्याच्यामध्ये कोण? क्लोरोफिल ए. आणि राईट, सॉइल मधून कोण घेणार? तुमचं वॉटर. ओके, मग दॅट होल फिनॉमिनॉन वी कॉल्ड एज फोटोसिंथेसिस. मी एक्सप्लेन पण केलेलं, तुम्ही तो व्हिडिओ लगेच बघू शकता. आम्ही परत अपलोड करून देणार एक्सप्लेनेशन करताना, यालाच लिंक करून तो आम्ही व्हिडिओ टाकून देणार. व्हॉट इज फोटोसिंथेसिस? इट इज अ इंट्रासेल्युलर अनाबोलिक प्रोसेस इन विच ग्लुकोज मॉलिक्यूल आर सिंथेसाइज. कुठला मॉलिक्यूल तयार करण्यात होतोय? ग्लुकोज मॉलिक्यूल are synthesized. Glucose molecule are synthesized by using simple inorganic substances CO2 and H2O with the help of light and chlorophyll A and releases a byproduct oxygen. मग माझ्या जर बाळांना विचारलं फोटोसिंथेसिस मध्ये काला मला काय मिळणार? ग्लुकोज हा मला काय मिळतो? प्रोडक्ट. बरोबर आहे की नाही? ऑक्सिजन हा काय मिळतो मला? बाय प्रोडक्ट. ऑक्सिजन मला काय मिळतो? बाय प्रोडक्ट. ग्लुकोज मला काय मिळाला? प्रोडक्ट. ग्लुकोज एकत्र येऊन काय मिळतंय मला? काय मिळतोय मला? स्टार्च. दी थाउजंड्स मॉलिक्युल्स ऑफ ग्लुकोज एकत्र येऊन काय मिळतं? स्टार्च. आणि व्हॉट इज स्टार्च? स्टार्च हा कुठला प्रोडक्ट झाला रे? विजिबल प्रोडक्ट. स्टार्च इज द विजिबल प्रोडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस. विजिबल प्रोडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस. नक्की क्लिअर कट करा. काय बोलतो आपण? इट्स अ विजिबल प्रोडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस. ओके, वन बाय वन कव्हर अप करा. इट्स अ विजिबल प्रोडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस. परत एकदा सांगतो, काय बघतो आपण? फोटोसिंथेसिस. फोटो या शब्दाचा अर्थ काय होतो? लाईट. सिंथेसिसचा अर्थ पुटिंग टुगेदर. पुटिंग टुगेदर. या फोटोसिंथेसिस मध्ये मला प्रोडक्ट काय मिळणार आहे? ग्लुकोज. बाय प्रोडक्ट काय मिळणार आहे? ऑक्सिजन. हजारो ग्लुकोज एकत्र येऊन कोण मिळतोय? स्टार्च. मग व्हॉट इज स्टार्च? द फर्स्ट विजिबल प्रोडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस कॉल्ड एज स्टार्च. नक्की कळालं? मग फोटोसिंथेसिस मध्ये मला तीन गोष्टी मिळाल्या: प्रोडक्ट, बाय प्रोडक्ट, विजिबल प्रोडक्ट. प्रोडक्ट कोण मिळाला मला? ग्लुकोज. बाय प्रोडक्ट कोण मिळाला? ऑक्सिजन. आणि ग्लुकोज एकत्र येऊन हजारो ग्लुकोज मॉलिक्यूल एकत्र येऊन कोण बनते? स्टार्च. मग स्टार्च इज द विजिबल प्रोडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस. रिपीट करतो, फोटोसिंथेसिस इन डिटेल समजायचं असेल फक्त तेवढा कॉन्सेप्ट एक 10-15 मिनिटाचा, त्याचा पण माझा व्हिडिओ आहे, तो पण तुम्ही बघू शकतात. पण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय सांगतोय? फोटो या शब्दाचा अर्थ काय होतो? लाईट. सिंथेसिसचा मिनिंग काय होतो? पुटिंग टुगेदर. मग फोटोसिंथेसिस मध्ये किती गोष्टी तयार होतात? 3. फोटोसिंथेसिस मध्ये प्रोडक्ट कोण तयार होतोय? ग्लुकोज. बाय प्रोडक्ट तुमचा कोण तयार होतोय? ऑक्सिजन. आणि विजिबल प्रोडक्ट कोण तयार होते? तुमचा स्टार्च. मग देर आर 3 थिंग्स. प्रोडक्ट कोण तयार होणार? ग्लुकोज. बाय प्रोडक्ट ऑक्सिजन. आणि विजिबल प्रोडक्ट कोण तयार होणार? स्टार्च. एवढं क्लिअर कट झालं का? राईट. देर आर 3 थिंग्स आर ऑब्टेन इन फोटोसिंथेसिस. वन इज प्रोडक्ट, बाय प्रोडक्ट अँड विजिबल प्रोडक्ट. प्रोडक्ट कोण येणार? ग्लुकोज. बाय प्रोडक्ट ऑक्सिजन अँड विजिबल प्रोडक्ट स्टार्च. ओके, मग आज आपण 3 चॅप्टरचं इंट्रोडक्शन आपण या ठिकाणी बघितलंय. चॅप्टर नंबर 10 त्याच्यामध्ये काय बघणार? ॲनिमल टिश्यू. व्हॉट इज टिश्यू? अ ग्रुप ऑफ सेल having same in origin and performing same function called as tissue. किती ॲनिमल मध्ये टिश्यू येणार? 4. इपिथेलियल टिश्यू, स्किन. कनेक्टिव्ह टिश्यू, बोन अँड ब्लड. मस्क्युलर टिश्यू, मसल्स. नर्वस टिश्यू, ब्रेन. त्यानंतर कोण बघणार आपण? फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस मध्ये कोण येणार? तुमचं लाईट. पुटिंग टुगेदर. व्हॉट इज फोटोसिंथेसिस? त्याच्यामध्ये किती गोष्टी मिळणार मला? 3. 1. प्रोडक्ट काय मिळणार? ग्लुकोज. बाय प्रोडक्ट ऑक्सिजन अँड विजिबल प्रोडक्ट स्टार्च. ओके, हे आपण 3 चॅप्टरचं इंट्रोडक्शन आपण बघितलं. हा आपला 4th व्हिडिओ आहे.
येणारा पुढच्या लास्ट व्हिडिओमध्ये आपण सगळ्या चॅप्टरचं इंट्रोडक्शन आपण बघणार आणि त्याच्यानंतर आपण वन बाय वन एका टॉपिकला काय करणार सुरुवात. होप सो तुम्ही सगळे आपले व्हिडिओ बघत आहात. तुम्हाला चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन देण्याचा आम्ही प्रयत्न करू. इन डिटेलमध्ये तुम्हाला देऊ. प्रत्येक कॉन्सेप्ट तुम्हाला समजेल असेच आम्ही तुम्हाला शिकू. आता आम्ही फक्त तुम्हाला कंटेंट डिस्कस केलंय. येणाऱ्या पुढच्या लेक्चरपासून म्हणजे येणारे हे लेक्चर अजून एक लेक्चर झाल्यानंतर तिसरं जे पुढचं आपलं नेक्स्ट लेक्चर येणार त्या लेक्चरपासून आपण कॉन्सेप्ट स्टार्ट करणार. मग कॉन्सेप्ट शिकवल्यानंतर त्याच्यावरती थेअरी टेस्ट, त्याच्यावरती एमसीक्यू टेस्ट, त्याची रिव्हिजन, त्याचे डाऊट आपण सॉल्व्ह करणार. तसंच आम्ही त्याच्यावरती ॲनिमेशन्स पण तुम्हाला प्रोव्हाइड करणार. सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर कट करणार. अजून एक महिना हा जुलैचा आपल्याला अजून टॉलरेट करायचा आहे. तेवढा महिना झाल्यानंतर आपला फिजिकल क्लास चालू होईल. राईट, आपलं फिजिकल डिस्टन्स कमी होणार आणि आपण त्या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन आपण आपला क्लास चालू करणार. तसंच तुमच्या नोट्स वगैरे पण आपण प्रिपेअर करतोय. आल्यानंतर आपण स्पीडने तुमचं सिलेबस कंप्लीट करणार. चांगल्या पद्धतीचं तुम्हाला नॉलेज देणार. तुमचं करिअर काही कुठेही कुठलाही अडथळा येऊ देणार नाही. करिअर तुमचं ब्राईटच बनणार. काळजी करू नका. ओके, मग आता क्लिअर कट करा. आपलं ॲप जास्तीत जास्त लोकांना डाउनलोड करायला लावा. सगळ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात व्हिडिओ बघायला सुरुवात करा. तसंच फेसबुक पेजला पण आपल्या काय करा, लाईक करा. ओके, क्लिअर कट झालं. चलो, हॅव अ नाईस डे. थँक्यू.